बंद करू नको आता हे सगळं घे तुझ्याच हातात होता. आवाज साथ देणं नाही. तू काय कळलं, मा काय कळलं, हें काय कळलं, तें काय कळलं. आता जा काय राहुला तर तुझ्या हातात. म्हणजे हळूहळू बारियर येईल मी, डबल बारियर येतले. पण भाऊ आयुष्यात कधी मला एक अशी संधी पण मिळाली होती. म्हणून म्हटलं मी स्वामी सेवा हेच माझं प्रार्थना आज आणि असंच घडत राहो ही इच्छा आहे. जेव्हा जेव्हा कधी वेळ मिळेल, संधी मिळेल, त्या संधीचं सोनं करण्याची ताकद मला देवाने द्यावी. आणि भजन रसिक म्हणजे झोपलेल्याला जागा करतोय आम्ही. म्हणजे झोपेची वेळ आहेच आणि परमार्थात झोपलेल्यांना पण जागा करायचं आहे. उठा 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 सकळ जना, उठा उठा सकळ जना, उठा 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 सकळ जना, उठा बुवानी सांगितलं. संपूर्ण देहात इंद्रिय किती आहेत माहित आहे? या सगळ्यांचं काम काय आहे? डोळ्यांनी काय बघावं? जे सुंदर दिसतं ते बघावं, बरोबर आहे. पण सौंदर्य कशात आहे? त्या वस्तूत नाही आहे, पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनात आहे, नजरेत आहे. म्हणून इथे म्हटलंय नयन तृप्त होईपर्यंत स्वामी दर्शन घ्या. काय होईल त्याने? त्याने असं होईल
की मोक्ष तुम्हाला दूर नाही. आणि म्हणून चष्मा लावला पाहिजे. स्वामी समर्थ स्वामी समर्थ. सांगितलं मगाशी, तुम्ही काय केलं पाहिजे याचा एवढा सुंदर मतितार्थ मला वाटत नाही कोणी सांगितलं असेल. धर्माचा लोप होतोय. पृथ्वीवर वजन एवढं झालंय पृथ्वीला की तो भार सहन होत नाही. आणि म्हणून समर्थांचा अवतार झाला होता. आणि पुन्हा एकदा या सगळ्याचं जर रक्षण करायचं असेल तर समर्थांशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. म्हणून धर्मलोक बहुधाला
समर्थांच्या चरित्रामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर त्यांचा जन्म नाहीये, अवतार नाहीये, प्राकट्य आहे. आणि प्रकट झाले हे विश्व तारण्यासाठी. आणि म्हणून स्वामी सुतांनी काय म्हटलंय की बघा, त्यांच्याकडे बघा, पण कशा दृष्टीने बघा? प्रेम दृष्टीने बघा, भाव दृष्टीने बघा. आपण जनरली सगळ्या मंदिरामध्ये जातो ना, प्रत्येक वेळी एक ठरलेलं वाक्य आमचं, एक नारळ घेणार, 4 केळी घेणार, ती सुद्धा घेतली तर घेतली, त्याची सुद्धा त्या लोकांना आज हे आहे, म्हणजे टंचाई आहे. पण तिथून बाहेर आल्यानंतर ती लाल कलरची भजी येते, काय त्याला म्हणतात, चायनीज भेल, आणि चायनीज नाही काय रे, गोबी मंचुरियन. हा घ्या, आम्ही असलं काही खात नाही, त्यामुळे नावं पाडणे आमची. गोबी मंचुरियन, ते लाल कलर, तो कलर अट्रॅक्ट करण्यासाठी एवढा प्रचंड कलर आहे. आणि खाण्याचे कलर किती वापरावेत याचं सुद्धा भान लोकांना राहिलेलं नाही. ते सुद्धा रसायन आहे हे विसरू नका. तर ते खाण्यासाठी लोकांना पोरगा रडतोय जत्रेत, तर तिथे त्या स्टॉलला, ज्यांच्याकडे धंदा आहे त्यांनी माफ करा मला, मी धंद्याचं बोलत नाही, मी कस्टमरचं बोलतोय, म्हणजे उपभोक्त्याचं बोलतोय, ज्याला खायचंय त्याचं बोलतोय, की तो पोरासाठी 100-150 रुपये तिथे खर्च करतोय, पण देवाला एक नारळ ठेवणे मनापासून नमस्कार करतात, त्याला त्याच्याकडे पैसे नाहीत. असे कित्येक लोक मी माझ्या डोळ्याने बघितलेली आहेत. मगाशी जसे तुम्ही सांगितलं ना, त्यात मी शब्द घेत नाही, कारण जमणार नाही मला ते. गरजीत खेचाखेची करायला लोक जत्रेत जातात. याचं प्रत्यक्ष उदाहरण सांगतो, असं बोलू नये, पण कुणकेश्वरला शिवरात्रीला जी काही गर्दी असते त्यातले समजा एक 5,000 लोक असतील, तर त्यातला 1% तरी कोण दर्शन घेतं का हो देवाचं? भराडीच्या, आमच्या आंगणेवाडीला भराडीच्या जत्रे दिवशी मी कधीही जत्रे दिवशी गेलो नाही. कारण सांगतो, तिथे एकदा गेलो होतो. तिथे गेल्यानंतर जी ओटी फेकतात आणि हकलतात, त्यांची चूक नाही म्हणत मी, पुजाऱ्यांची चूक नाही, पण ते हकलतात ना, तर तिथे मला डोळे भरून बघता पण येत नाही देवीला. मग जाऊ का मी? माझ्या घरात, माझ्या तेंडोलीला सगळे देव आहेत, माझ्या गावात सगळे देव आहेत. विठ्ठल रखुम आहे, रवळनाथ आहे, अनलादेवी आहे, शक्तीपीठ आहे, 3.5 अशी स्थानं माझ्या घरात आहेत. हनुमंत आहे, श्रीराम आहे, शंकराचं मंदिर, महादेवाचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे. मग ते आहे तर मी कुणकेश्वरला का जाऊ, जिथे मला डोळे भरून देवाला बघता येत नाहीये? इथे गर्दी करण्यापेक्षा मी माझ्या मंदिरात जाऊन तिथे ध्यानस्थ बसलो, 1-2 तास बसा, 3 तास बसा, 4 तास बसा, हाकलणारा कोणीही नाही. ते मला भावलं. आणि म्हणून स्वामी सुतांनी काय म्हटलंय की स्वामींना बघा, पण कसं प्रेमयुक्त बघा. गजराचा हा शेवट आहे. थोडक्यात सांगतो की अजित बुवांनी अतिशय सुंदर त्या कोळीगीतांमध्ये शब्द घालून सुंदर चाल केली. केळुसकर बुवांनी त्याच्यापेक्षा अप्रतिम सादरीकरण केलं आणि अध्यात्माविषयी बोलले. मगाशी अजित बुवा बोलले की योगेश प्रभू बोलतील, पण मी डबलवारीचा बुवा नाहीये. बुवा जे मनात आहे ते तळमळीने बोलणं हे मला आहे माझ्या स्वभावात. म्हणजे मी ऐकून नाही घेत, मला नाही पटलं. ऐकून नाही घेत याचा अर्थ उन्मत्त नाही. ऐकून नाही घेत याचा अर्थ असा की नाही पटलं तर नाही, मला हे नाही पटत आहे. कारण माझी तत्व स्पष्ट आहेत आणि मला एवढंच सांगायचं या गजराच्या माध्यमातून की स्वामींकडे बघताना प्रेमभावाने बघा, एवढंच हे सगळं मर्म आहे. तेच विस्तृत स्वरूपात बुवांनी मांडलं आणि त्या गोसावी बुवांनी पण मांडलं. आपण या गजराचा आता शेवट करूया.